प्रोग्रामिंग इज अन आर्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपले स्टोरेज क्लासेस चालू आहेत। पुढचा व्हिडिओ घेऊन आली आहे स्टॅटिक स्टोरेज क्लासेसवर। सो आपण स्टॅटिक स्टोरेज क्लासेस शिकायला सुरुवात करूयात। ओके, जेव्हा स्टॅटिक स्टोरेज क्लास आपण शिकतो तेव्हा सगळ्यात पहिले पाहूयात की का शिकायचा, व्हाय। ओके, तर असं सांगता येईल की आपल्याला माहिती आहे की ऑटोमॅटिक व्हेरिएबल्स जी असतात ती जेव्हा त्याच्यातली जी व्हॅल्यू त्या व्हेरिएबल्समध्ये आपण जी व्हॅल्यू स्टोअर करतो ती त्या फंक्शनमधून बाहेर आल्या आल्या त्या व्हेरिएबल्समधली व्हॅल्यू नष्ट होते। आता आपण बघूयात साधारण ऑटोमॅटिक व्हेरिएबल कसं असतं। समजा हा एक फंक्शन ब्लॉक आहे आणि त्याच्यामध्ये मी एक ऑटोमॅटिक व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे की आधी जर का स्टोरेज क्लासचं नाव लिहिलेलं नसलं तर तो बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक स्टोरेज क्लास असतो। तर असं जेव्हा मी ह्या फंक्शन ब्लॉकमध्ये असं इंटिजर व्हेरिएबल जेव्हा डिक्लेअर करीन आणि ते इनिशियलाइज करीन 10 ही व्हॅल्यू देऊन, तेव्हा मेमरीमध्ये एक जागा क्रिएट होईल ज्या जागेचं नाव ए असेल आणि त्याची व्हॅल्यू 10 असेल। हे इथे आतमध्ये जेव्हा आपण येऊ तेव्हा असं होईल मेमरीमध्ये। आणि काम करून झाल्यानंतर कंट्रोल जेव्हा इकडे येईल एंडिंग कर्ली ब्रॅकेट्सकडे येईल तेव्हा म्हणजेच ह्या फंक्शन ब्लॉकमधून जेव्हा कंट्रोल बाहेर पडेल तेव्हा आपोआप हे जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू नष्ट होईल, ती स्टोअर केली जाणार नाही। पुन्हा तुम्ही फंक्शनमध्ये आलात की पुन्हा या ए ला 10 ही व्हॅल्यू मिळेल, पण जेव्हा तुम्ही बाहेर पडता आहात तेव्हा व्हॅल्यू नष्ट होईल ऑटोमॅटिक व्हेरिएबल्सची। तर जर का तुम्हाला व्हेरिएबलमध्ये ह्या एखाद्या ब्लॉकमध्ये स्टोअर झालेली व्हॅल्यू रिटेन करायची असेल, म्हणजेच साठवून ठेवायची असेल, स्टोअर करून ठेवायची असेल, तर स्टॅटिक स्टोरेज क्लास वापरायचा। आणि कसा वापरायचा, तर स्टॅटिक नावाचा कीवर्ड त्याच्या आधी लिहायचा। डेटा टाईप आणि नाव ह्याच्या आधी स्टॅटिक। आता मी हे असं थोडंसं नीट लिहिण्यासाठी इकडे कर्ली ब्रॅकेट्स घेते। स्टॅटिक असा कीवर्ड लिहायचा, स्टॅटिक हा कीवर्ड लिहायचा आणि मग डेटा टाईप व्हेरिएबलचं नाव त्याची व्हॅल्यू लिहायची। आणि ह्या ब्लॉकमध्ये मी हे डिफाईन केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे, म्हणून मी हे कर्ली ब्रॅकेट्स आधी घेतले। सो स्टॅटिक नावाचा कीवर्ड वापरायचा आणि आपलं व्हेरिएबल ॲज इट इज पुढे जसंच्या तसं डिक्लेअर करायचं। अशा प्रकारे स्टॅटिक व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आणि का डिक्लेअर करायचं हे आपण आता पाहिलं। मग कोणती व्हेरिएबल्स स्टॅटिक म्हणून वापरता येतील, तर दोन्ही लोकल आणि ग्लोबल दोन्ही व्हेरिएबल्स स्टॅटिक व्हेरिएबल्स म्हणून वापरता येतील। आता आपण लोकल स्टॅटिक व्हेरिएबल्स बघूयात। तर स्टॅटिक लोकल व्हेरिएबल्स विषयी आपण जाणून घेतोय। तर समजा मी मगाशी लिहिलं होतं तसंच इथे त्याचं एक डिक्लेरेशन समजा लिहिलं आहे, स्टॅटिक इंटिजर ए आणि त्याला व्हॅल्यू दिली आहे स्टॅटिक। हे ह्या असं ते लोकल व्हेरिएबल स्टॅटिक लोकल व्हेरिएबल दिसेल म्हणून मी इथे एक उदाहरण म्हणून लिहिलं आहे। तर त्यांची डिफॉल्ट इनिशियल व्हॅल्यू काय असते, तर 0 असते। जर मी आत्ता इथे 10 लिहिली आहे, ती जर नाही लिहिली मी तर त्याला कम्प्युटरकडनं 0 ही व्हॅल्यू मिळेल। त्याच्यानंतर त्यांचा स्कोप काय असतो, टिल द कंट्रोल इज इन ब्लॉक। ते ज्या कंट्रोल ब्लॉकमध्ये डिक्लेअर केलेले आहेत, वापरलेले आहेत, तिथपर्यंतच ते आपल्याला वापरता येतात। ह्या एवढ्या जागेतच ते वापरता येतील, हा त्यांचा स्कोप आहे। त्यांचं लाईफ काय असतं, तर व्हॅल्यू रिटेन्स ड्युरिंग द फंक्शन कॉल्स। ते इथेच वापरता येतील, पण त्यांना मिळालेली जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही या फंक्शनमधून बाहेर पडलात आणि पुन्हा या फंक्शनमध्ये आलात तर तुम्हाला इंटिजर ए मध्ये ती व्हॅल्यू त्या व्हेरिएबलमध्ये ती व्हॅल्यू इथे काम करून झाल्यानंतर त्या व्हेरिएबलला जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती त्याला रिटेन होईल, त्या व्हेरिएबलमध्ये ती स्टोअर होऊन राहील।
ह्याचं आपण उदाहरण बघूयात, नीट प्रोग्राम करून बघूयात, म्हणजे तुम्हाला कळेल की पुन्हा पुन्हा त्या फंक्शनमध्ये आलं की आधी त्या व्हेरिएबलला जी व्हॅल्यू अपडेट झालेली होती ती व्हॅल्यू टिकून राहते. हे आपण उदाहरण घेऊन बघूयात म्हणजे तुम्हाला कळेल. आणि कुठे स्टोअर होतात तर त्यांना परमनंट प्लेस इन प्रायमरी मेमरी. प्रायमरी मेमरीमध्ये परमनंट जागा त्यांना मिळते जेव्हा तुम्ही स्टॅटिक म्हणून त्यांना डिक्लेअर करता. आपण हे मी जे व्हॅल्यू रिटेन्स ड्युरिंग द फंक्शन कॉल्स म्हणते आहे, हे जे आता मी एक्सप्लेन केलं ते नीट एक प्रोग्रामचं उदाहरण घेऊन बघूयात म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल मला काय म्हणायचं आहे. तर इथे मी एक प्रोग्राम लिहिला आहे स्टॅटिक व्हेरिएबल्स समजून घेण्यासाठी. काय लिहिला आहे प्रोग्राम आपण बघूयात. स्टँडर्ड इनपुट आउटपुट पॅकेज मी इन्क्लूड केलेला आहे. एक इन्क्रीमेंट नावाचं फंक्शन आहे जे मी इथे आधी डिक्लेअर केलेलं आहे. आता मेन फंक्शन मी इथे लिहिलेलं आहे. मेन फंक्शनमध्ये मी एक फॉर लूप वापरला आहे. 3 वेळा इन्क्रीमेंट नावाचं फंक्शन मी कॉल करणार आहे, त्याच्यासाठी मी फॉर लूप इथे लिहिलेलं आहे. आणि 3 वेळा फंक्शन इन्क्रीमेंट नावाचं फंक्शन कॉल केलं आणि माझं मेनमधलं काम झालं. रिटर्न स्टेटमेंट लिहिलं आणि प्रोग्राम संपला. आता ह्याच्यानंतरचं इथे नीट दिसणार नाही म्हणून मी इथे लिहिलेलं आहे की इन्क्रीमेंट फंक्शन काय आहे त्याची डेफिनेशन मग मी इथे लिहिलेली आहे. आता इन्क्रीमेंटमध्ये काय आहे तर एक इंटीजर आहे. आधी मी स्टॅटिक हा शब्द लिहिणार नाहीये. आधी एक इंटीजर आहे एम नावाचं ज्याची व्हॅल्यू सुरुवातीला 10 आहे. आणि मी काय करते आहे तर व्हॅल्यू 10 ही व्हॅल्यू 10ने वाढवते आहे एकदा आले की, आणि ती व्हॅल्यू मी प्रिंट करते आहे. असं हे जे फंक्शन आहे हे आता इन्क्रीमेंटमध्ये आपण एवढंच केलंय की तुम्ही या फंक्शनमध्ये आलात की आधी जी व्हॅल्यू असेल त्या तुमच्या व्हेरिएबलची ती 10ने वाढेल असं मी इकडे इन्क्रीमेंट नावाचं फंक्शन लिहिलेलं आहे. तर असं आपण 3 वेळा ह्या फंक्शनमध्ये येणार आहोत. आणि साधं ऑटोमॅटिक व्हेरिएबल आहे जे 3दा मी हे फंक्शन इथे कॉल केलेलं आहे. मग ह्या व्हेरिएबलचं ही जी आउटपुट व्हॅल्यू आहे मग ती काय येईल हे आपण बघूयात. तर इथे 3दा कॉल केला आहे. जेव्हा पहिल्यांदा तो ह्या फंक्शनमध्ये जाईल तेव्हा एमची व्हॅल्यू त्याला 10 मिळेल. 10 मध्ये अजून एक 10 मी ॲड केलेले आहेत म्हणजे आता एमची व्हॅल्यू काय झाली 20 झाली. आणि 20 ही व्हॅल्यू आपण प्रिंट केली आहे. सो एकदा जेव्हा तो आतमध्ये येईल तेव्हा आउटपुटला काय येईल 20 असं येईल. आता हे फंक्शन संपलं, इन्क्रीमेंट फंक्शन संपलं, इथलं फॉर लूपही संपलं. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा तो इथे येईल, पुन्हा इन्क्रीमेंट कॉल करेल. आपण इथे येऊ, कंट्रोल इकडे येईल. इथे आल्यानंतर एमची व्हॅल्यू 10 आहे तर तेव्हा पुन्हा एमला 10 ही व्हॅल्यू मिळेल. आणि आपण काम काय केलं आहे की जे व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे तिला 10ने वाढवा. म्हणजे पुन्हा 10 होती ती 10ने वाढली म्हणजे पुन्हा आउटपुट काय आलं 20 आलं. दुसऱ्यांदा काय प्रिंट होईल 20 प्रिंट होईल. पुन्हा एकदा कंट्रोल इकडे आला. हे फॉर लूप अजून कंप्लीट झालेलं नाहीये. तिसऱ्यांदा इन्क्रीमेंट हे फंक्शन कॉल होईल. परत आपण इथे येऊ. इथे एमला 10 ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आपण काम काय केलंय जे तुमचं व्हेरिएबल असेल ते +10 10 अधिक 10 पुन्हा आउटपुटला काय येईल 20 येईल. सो ह्या प्रोग्रामचं आउटपुट काय येईल की 3 वेळा 20 ही व्हॅल्यू प्रिंट होईल. पण आता तुम्ही मला सांगा की जेव्हा पुन्हा पुन्हा मी ते फंक्शन कॉल करते आहे तेव्हा पहिल्यांदा बाहेर पडताना त्याची व्हॅल्यू 20 झालेली होती. एमची व्हॅल्यू 20 झालेली होती. ती व्हॅल्यू त्यांनी घेतली का? समजा मला ती घ्यायची आहे, ती मला पुन्हा मी त्या फंक्शनमध्ये येईन तेव्हा मला ती वापरायची आहे, तेव्हा त्यांनी घेतली का? नाही घेतली. इथे आल्यानंतर पुन्हा त्याने एमला 10नेच इनिशियलाइज केलं ऑटोमॅटिक व्हेरिएबलला. आता आपण जर इथे स्टॅटिक हा कीवर्ड लिहिला, ह्या व्हेरिएबलला जर आपण स्टॅटिक केलं तर हा प्रोग्राम कसं काम करेल? तर मेनमध्ये आलो, फॉर लूप टाकलं आहे, 3 वेळा इन्क्रीमेंट हे फंक्शन कॉल केलं आहे. आता पहिल्यांदा आपण इथे आलो. इथे आल्यानंतर एमला 10 ही व्हॅल्यू मिळाली. 10 मध्ये 10 ॲड केले त्यामुळे सगळ्यात पहिले एम मध्ये आता 20 झालेले आहेत. ती व्हॅल्यू आपण प्रिंट केली आहे. आता विदाउट स्टॅटिक नाहीये, आता विथ स्टॅटिक आपण पाहतोय. सो सगळ्यात पहिल्यांदा 20 हे प्रिंट होईल. आता ह्याच्यातून कंट्रोल बाहेर पडला. पुन्हा फॉर लूप मध्ये आलो.
दुसऱ्यांदा इन्क्रीमेंट हे फंक्शन आपण कॉल करतोय. आता इथे आल्यानंतर इथे जरी तुम्ही 10 ने इनिशियलाइज केलेलं असलं तरी स्टॅटिक हा कीवर्ड त्याला दिसतो आहे. त्याच्यामुळे 20 ही जी व्हॅल्यू आहे एम मध्ये ती व्हॅल्यू तशीच राहील आणि त्या 20 मध्ये अधिक 10, आता 20 मध्ये 10 ऍड होतील आणि एम ची व्हॅल्यू 30 होईल आणि 30 ही व्हॅल्यू प्रिंट होईल. असं होईल दुसऱ्यांदा जेव्हा जाईल. आता हा इथून कंट्रोल संपला, पुन्हा फॉर लूप मध्ये आलो, तिसऱ्यांदा इन्क्रीमेंट फंक्शन कॉल होईल. इथे येईल, स्टॅटिक व्हेरिएबल आहे, एम ची शेवटची व्हॅल्यू 30 होती, ती त्याने स्टोअर केली. इथे ह्याचा काही उपयोग होणार नाही, एम मध्ये 30 आहे, 30 मध्ये अजून 10 मिळवलेले आहेत, त्यामुळे एम ची व्हॅल्यू 40 होईल आणि ती व्हॅल्यू प्रिंट होईल. सो आउटपुट 40 येईल. हा उपयोग आहे स्टॅटिक स्टोरेज क्लासचा. पुन्हा पुन्हा तुम्ही फंक्शनमध्ये जे आलात तेव्हा आधीची व्हॅल्यू त्याने स्टोअर करून ठेवली, त्याच्यावर तुम्हाला काम करता आलं, आधीच्या व्हॅल्यूवर तुम्हाला काम करता आलं. हा अर्थ आहे स्टॅटिक स्टोरेज क्लासचा. तुम्हाला व्हॅल्यू रिटेन्स करून ठेवायच्या आहेत, रिटेन करून ठेवायच्या आहेत, साठवून ठेवायच्या आहेत, तर तुम्ही स्टॅटिक कीवर्ड वापरू शकता. आता स्टॅटिक ग्लोबल व्हेरिएबल्स आपण बघूयात. इथे मी एक रिझल्ट नावाचं ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे. त्याला जर आपण स्टॅटिक स्टोरेज क्लास लावला तर काय होईल हे आपण बघूयात. त्याच्या आधी आपण थोड्या प्रॉपर्टीज समजून घेऊयात स्टॅटिक ग्लोबल व्हेरिएबलच्या, की जर मी ह्याला स्टॅटिक केलं तर इनिशियल डिफॉल्ट व्हॅल्यू त्याला 0 मिळेल. त्याच्यानंतर त्याचा स्कोप म्हणजे ते कुठे वापरता येईल, तर स्टॅटिक ग्लोबल व्हेरिएबलचा स्कोप असा आहे की ते ज्या फाईलमध्ये डिक्लेअर केलेलं असेल त्या फाईलमधल्या सगळ्या फंक्शननाच ते वापरता येईल. दुसऱ्या फाईल्स ज्या आहेत मल्टी फाईल प्रोग्राममध्ये, तर दुसऱ्या फाईल्समधल्या फंक्शन्सना हे ग्लोबल व्हेरिएबल वापरता येणार नाही. हा त्याचा स्कोप आहे आणि त्याचं लाईफ असं आहे की लाईफ थ्रू आउट द प्रोग्राम राहील त्याचं, पण बाकीच्या फाईल्समधल्या ज्या फंक्शन्स आहेत त्यांना हे ग्लोबल व्हेरिएबल वापरता येणार नाही. तर मी इथे लिहिते, जर मी ह्याला स्टॅटिक केलं तर काय होईल, तर हा आपला मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम जो पाहिला होता करून की त्या मल्टी फाईल्समध्ये तो डिव्हाइड केला होता, तोच प्रोग्राम मी इथे लिहिलेला आहे की एक रिझल्ट नावाचं ग्लोबल व्हेरिएबल घेतला आहे. नंतर ॲडिशन सबट्रॅक्शन ही 2 फंक्शन्स मी वेगवेगळ्या फाईल्समध्ये डिफाईन केलेली आहेत आणि हे आपलं मेन फंक्शन आहे ज्याच्यामध्ये ए आणि बी हे इंटिजर व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत आणि युजरकडनं डेटा घेतला आहे आणि चॉईस घेतली. आणि जर का चॉईस ॲडिशनची असली तर ॲडिशनच्या फाईलमध्ये जाऊन ॲडिशनच्या फंक्शनमध्ये जाईल आणि जर चॉईस सबट्रॅक्शनची असली तर सबट्रॅक्शनच्या फाईलमध्ये जाऊन सबट्रॅक्शनचं फंक्शन वापरलं जाईल. असं मी इथे मेनचं लॉजिक लिहिलेलं आहे आणि इथे ह्या 2 फाईल्समध्ये ही 2 फंक्शन्स मी डिफाईन केलेली आहेत. असा प्रोग्राम मी लिहिला आहे आणि ह्यातलं हे ग्लोबल व्हेरिएबल आहे. आता जर मी त्याला स्टॅटिक स्टोरेज क्लास लावला तर त्याचा अर्थ असा होतो की हे व्हेरिएबल फक्त ह्या फाईलमध्ये, ह्याच्यामध्ये जे फक्त मेन नावाचं फंक्शन आहे त्याच्यातच ते वापरता येईल. ही main.c नावाची फाईल आहे, तर ह्या फाईलमध्येच हे व्हेरिएबल वापरता येईल. आता मी इथे जेव्हा त्याला एक्स्टर्न इंटिजर रिझल्ट म्हणून लिहिलेलं आहे ते मग चालणार नाही, कंपायलेशन एरर येईल. इथे सुद्धा मी त्याला एक्स्टर्न कीवर्ड वापरून ते व्हेरिएबल वापरू पाहते आहे, तर तसंच चालणार नाही, एरर येतील. ह्याला स्टॅटिक ग्लोबल व्हेरिएबल्स असं म्हणतात. आपण स्टॅटिक लोकल व्हेरिएबल्स पण पाहिली, स्टॅटिक ग्लोबल व्हेरिएबल्स पण पाहिली. स्टॅटिक लोकल व्हेरिएबल ही ऑटोमॅटिकचा जो रेस्ट्रिक्शन होतं, मर्यादा होती की फंक्शनच्या बाहेर आल्यानंतर व्हॅल्यू रिटेन होत नाही, ती स्टॅटिकनी रिटेन होते. आणि ग्लोबलमध्ये जे ग्लोबल व्हेरिएबल सगळ्या फाईल्समध्ये वापरता येत होतं तसं न करता ते त्या फाईलमधल्या फंक्शन्समध्येच वापरता येईल. हा मुख्य फरक आहे किंवा मुख्य संकल्पना आहे स्टॅटिक लोकल आणि स्टॅटिक ग्लोबल व्हेरिएबल्समध्ये. सो आज स्टॅटिक स्टोरेज क्लास शिकलेलो आहोत. व्हिडिओ नीट पुन्हा पहा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. जर काही शंका असल्या तर तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा. आणि माझं प्रोग्रामिंग शिकवण्याची पद्धत जर आवडत असली
तर आपला प्रोग्रॅमिंग इज अन आर्ट हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाचे कन्सेप्ट्स, खूप महत्त्वाच्या संकल्पना मी शिकवते आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब नक्की करा, व्ह्यू करा, शेअर करा, लाईक करा आणि प्रोग्रॅमिंग करत राहा. रजिस्टर स्टोरेज क्लास राहिला आहे, तेवढा व्हिडिओ मी लगेचच अपलोड करते आणि प्रोग्रॅमिंग करत राहा, सी प्रोग्रॅमिंग शिकत राहा. थँक्यू.